आणि यानंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेऊयात। मंत्रालयामध्ये 6,37,000ची लाच घेताना अटक करण्यात आलेला कक्ष अधिकारी विलास लाडची एक कथित ऑडिओ क्लिप समोर आली आहे। या ऑडिओ क्लिपमध्ये लाड नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या टेंडरबाबत धक्कादायक विधान करताना दिसतोय। कुंभमेळ्यासाठीच्या 1021 प्रकल्पांच्या कामांचं टेंडर मॅनेज करून लोकांना देण्यात येणार आहे। या टेंडरमधून कोट्यवधींचं कमिशन मिळणार आहे असं वक्तव्य लाड या क्लिपमध्ये करतोय। राज्य आणि केंद्र सरकारचा मिळून 1,500 कोटींचा निधी आलाय आणि त्यामधून कोट्यवधींच्या कमिशन बाजीचा दावा लाड करताना दिसतोय। दरम्यान या व्हायरल ऑडिओ क्लिपची पुष्टी एबीपी माझा करत नाही। लाड याला मंत्रालयामध्ये 6,37,000ची लाच घेताना अटक करण्यात आली आहे। त्याला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तर दुसरीकडे एसीबीने केलेल्या छापेमारीमध्ये लाडच्या घरामधून 2 लाखांची रोकड देखील सापडली आहे। आपल्याला खूप मोठं काम मिळालंय टेंडरिंगचं। हो 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 आणि त्याच्यात 1024 प्रकारचे टेंडरिंग आहेत। तुझे जेवढे ओळखीचे लोक आहेत ना हो हो त्यांना आपलं मॅनेज करून टेंडर देणार विषय आहे। फक्त कोणाला म्हणू नको। नाही, नाही. कुंभमेळा नाशिक 2027 अरे बाप जानेवारी हो 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 15,000 कोटीचं बजेट आहे टोटल। 15,000 कोटी 15 कोटी नाही 15,000 आणि कोटी अरे बापरे हे असं आलं हा म्हणजे सगळं झालंय। केंद्रानं दिले काही राज्यांनी काही निधी येऊन पडलाय अकाउंटला। त्याच्यामुळे आपल्याला 1.5 वर्षामध्ये इतके काम आहेत। मी सध्या 3 कामं घेतले तुला शॉर्ट मध्ये सांगतो। हो हो आणि मला 500 कोटीचा मला कोटा आलाय कामाचा। तर 500 कोटीत आपण काय काय टेंडर आतापर्यंत जवळपास 78 ते 80 कोटीचं मी कामं घेतले हो हो मंजूर करून। हो हो त्याची ट्रेंडिंग आपल्याच माणसाला। आता मी सध्या टेंट ही टॉयलेटचं एक घेतलंय आणि एक घेतलंय नाश्ता आणि जेवणाचं। हो 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 बीडमध्ये आजपासून पुन्हा एकदा निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे। जिल्ह्यातील 16 सरपंच आणि 72 सदस्य अशा एकूण 88 जागांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया ही आजपासून सुरू होणार आहे। 13 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे। या सगळ्या निवडणुकांमध्ये सगळ्यांचंच लक्ष असणार आहे ते मस्साजोगच्या सरपंच पदाच्या निवडणुकीकडे। सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीची प्रक्रिया ही आजपासून सुरू होणार असून मस्साजोगचा नवीन कारभारी कोण याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। दरम्यान संतोष देशमुख यांच्या निधनानंतर त्यांचे बंधू धनंजय देशमुख हे सक्रिय आहेत। सरपंच पदासाठी कुटुंबातील एखाद्या सदस्याला किंवा पत्नीला उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे। मात्र मस्साजोगचे ग्रामस्थ ही निवडणूक बिनविरोध करून संतोष देशमुख यांना आदरांजली वाहणार की विरोधामध्ये उमेदवार असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 28 एप्रिलला मतदान आणि 29 एप्रिलला मतमोजणी होणार आहे। बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज सुनावणी होणार आहे। आज सकाळी 11 वाजता जिल्हा विशेष सत्र न्यायालयामध्ये ही सुनावणी पार पडेल। मागील सुनावणीमध्ये आरोपींच्या वकिलांना डिजिटल पुराव्याचा पेनड्राईव्ह देण्यात आला होता। दरम्यान आजच्या सुनावणीमध्ये पेनड्राईव्हमध्ये असलेल्या पुराव्यांवरून युक्तिवाद केला जाईल। रायगड जिल्हा परिषदेमध्ये महायुती सत्तेत आली आहे तरी अध्यक्षपद भाजप तर उपाध्यक्ष राष्ट्रवादीला गेल्यामुळे उर्वरित सभापती पदांची खातेवाटपाची निवडणूक आज पार पडते। रायगड जिल्हा परिषदेमध्ये सर्वाधिक जागा निवडून आलेल्या शिवसेनेला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद न मिळाल्यामुळे अर्थ आणि बांधकाम सभापती पदासाठी शिवसेना आग्रही आहे। भाजप हे महत्त्वाचं सभापतीपद शिवसेनेला देणार का याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलंय। रायगड जिल्हा परिषदेमध्ये एकूण 4 सभापती पदांची नावं ही जाहीर करण्यात आली आहेत। यामध्ये राष्ट्रवादीला 1, शिंदे शिवसेनेला 2 तर भाजपला 1 सभापतीपद देण्यात आलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।